असं आहे दीदी मग ते म्हणून तर मम्मी तिच्यासोबत दोस्तीच तोडून टाकली. लय शानपट्टा करते, लय दोस्त येते दीदी. पोरांसोबतही दोस्ती करून राहिली. मी नाही बोलत बाई, कधीच नाही बोलत मी पोरांसोबत. असं का? खरं खरं सांगतं का खोटं सांगतं? आणि तिच्यावरून तू स्वतःच नाही गोष्ट सांगून राहिली मला. माया, जास्त शानपणा नाही करायचा. अभ्यास म्हणजे अभ्यास. जास्त फालतूच्या गोष्टीत लक्ष नाही द्यायचं. तू शिकायला जातं ना तर फक्त शिकायचंच. तिथं रिकामटेकडे धंदे नाही करायचे. आपले आई बाप किती मेहनत करतात माहित आहे ना. पैसा पैसा जोडून तुम्हाला दोघं भावाला शिकून राहिले ना. मग तुमचं काम काय आहे? फक्त शिकणं. हे दोस्ती गिस्ती आणि काय करायला लागते, कोणासोबत बोलायला लागत नाही. अजिबात पोरा बिराईसोबत दोस्ती गिस्ती नाही करायला लागत. काय नाही करायला लागत. काय पाहिजे दोस्ती गिस्ती काही? आईशपथ ताई, मी कोणासोबत नाही लागत. ती ना तेच बोलते. मी तिच्यासोबतही बोलणं बंद केला. ती कविता ना लय ठाकते आता. चांगले चांगले वेगळे कपडे घालते. माहित आहे का, रोड झालेली आता. डायटिंग करतो म्हणते. असे वेणे नाही का की केस मोकळे ठेवते. ते केसायला वेगवेगळे शॅम्पू लावते. माहित आहे का ताई, तिने केसायला कलरही केलता. ती टीव्हीत दाखवतात की नाही कलर तसा. बाय लस पुढे गेली कविता. बरं जाऊ दे, तुला काही करायला लागत नाही. तिच्यासोबत जास्त नाही लागत नाही. आपलं लक्ष अभ्यासात असलं पाहिजे. काय फालतू गोष्टीत लक्ष नसलं पाहिजे. पार्लरमध्ये जाऊ देन, केस काळे करू देन, भरे करू. काय काम आहे वा? अभ्यास म्हणजे अभ्यास. काय घातला फालतू गोष्टीसाठी आयुष्य पडेल आहे. आता शिक्षणाचं वय आहे, शिक्षणच घ्यायचं. असे रिकामे धंदे कधीच करू नये की आपल्या आबाला खाली मान घाला लागेल. नाही हो ताई, काही बोलतो का? मी तर काहीच नाही बोलतही नाही. मी कोणासोबत मी अभ्यासच करत असतो. ट्युशन मध्ये मी अभ्यासच करतो. माहित आहे का, ती कविता की किती वेळ ट्युशन चालू होते ना तरी बाहेरच उभी. ती तिच्या मित्रांसोबत. तिचा ग्रुपच आहे, वेगळा ग्रुपच तयार केला. क्लासच्या 2-3 पोरी ते लागे त्याचा वेगळा ग्रुपच आहे. ते कॉफी प्यायला जातात ताई. लागे पिझ्झा खायला जातात ट्युशन सुटली की. होय बाई. आणि पैसे सगळे मिळून देतात ना ते. कधी कधी कोणी एक जण देते, कधी कोणाचा बर्थडे असला ते पार्टी देतात. माझ्याजवळ पैसे नसतात ना, मग मी काय जाऊ? असले तरी जायचं नाही. काय घालून खायचं. दादा, तू, आई, बाबा, काही झालं लागत नाही कोणासोबत. ट्युशन सुटली की मुकाट्याने दादासोबत घरी घेत जाय. दादाचे किती दोस्ती गिस्ती आहे का कोणासोबत? काय तो बोलते म्हणते नोटबुक मागतलो, पेन मागतलो. त्या कविता संग बोलते तो. असं तिने काल नोटबुक मागायला लागते. हा घरी असते की हा रोज नाही जात का ट्युशनला शाळेत? मग काय तर आम्ही रोजच जातो. आम्ही घरी नाही राहत, कधीच घरी नाही राहत. मागच्या वेळेस तर वावरात काम होतं अर्जंट, बाया भेटल्या नव्हत्या तर बाबा म्हणत चला पट्टे, पण आईनं नाही म्हटलं. आईनं म्हटलं नाही, लेकरं शाळेतच जातील. आप 2 दिवसाचं काम 4 दिवस करू, पण लेकरं येतील वावरात. मग तरी बी आम्ही वावरात नाही गेलो की आम्ही शाळेतच गेलतो. पण हा तरी बी त्या कविताला नोट मागते, पुस्तक मागते, मुद्दामून. आणि तिलेच तर काही येत नाही. तेच तर मला विचारते आणि तिला विचारते. पण हा रिकाम टेकडा तिला काय मागते? हा का मागचा वर्ग शिकून राहिला का? याच्या वर्गात आहे का ते? पहिल्या वर्गात आहे ते. हा ना ताई, मुद्दामून ठाकते तो. माझ्यासाठी मागते. म्हणते मायाले समजलं नव्हतं तर हे दे बरं तुला नोटबुक असं म्हणते. माझ्यावर मागते. मी कल मागणार आहे? त्या कविता ढप्पू आहे ती. तिला तर काही येत नाही. माय बाई सुभाषले जरा बा लागेल, मला विचारा लागेल. तुला एवढं काम करते का तू? स्वतः अभ्यास कर ना म्हणा. रिकाम टेकडा. आता येऊ दे बरं, संध्याकाळी झापतोच त्याला चांगली. अजून अभ्यास करते का चांगला? दोस्त गिस्त कशी आहेत होते? काही चांगले आहेत, काही असेच आहेत आपल्या दादासारखे. बाबा आले. अरे जेवले का? नाही हो बाबा, तुमचीच वाट पाहत बसलो होतो. आता सोबत जीव ना म्हणून थांबलो तुमच्याशी. अरे बाई, मग जेवून कोण नाही घेतलं? भुकानेत लागल्या. मला उशीरच झाला लेख. माय ते पुरी थांबल्या तुमच्यासाठी जेवायच्या. सुभाष तरी गेला जीवन. चला पुरी हो, चला घ्या वाढून. आता मग आले बाबा. बाई मंजू, ती भाजी गरम आहे पाहिजे नाही तर तू तशीच गंज उचलशील. हद्दाच गरम केली मी. हाव मी वाढतो बरोबर. चल हो माया. म्या काय म्हटलं पाहुणीचं काय फोन घेतीन फसक घ्यायले तर आपल्याला बोलायला लागेल ना. ड्रेस आणायचा राहिला त्याचा. ना तिला म्हणलं बाई, पण ते म्हणते अजून काही नाही, थांब मग बोलावं. ते आले की मला घेऊन जातील. मामा बाबा घरी आणण्याचं तर आण परत ती बी खायला तुझा. मला खस्ता खायचा होता. मी मागच्या बारीनं मग बाबाली म्हटलं, मग बाबानं मला नाही मामा मला आज खस्ता दे आणि मंचुरियन दे. जो मंचुरियन आणि नूडल्स दे. नूडल्स न देऊ मामा. मंचुरियन आणि खस्ता आणि दही समोसा. आणि मग घरी पाणीपुरी घेऊन येऊ आपण जळीसाठी. मी हे एवढं तरीच खातो. घरी नाही आज हे मोनीचं पोट दुखते मग. असं घरी आणलं तर मोनीचं पोट दुखते तर तेवढं खाशील. तू आला पोट बिघडलं तर तू माय मला बोलीन ना काय नाही. मोकाटानं पाणीपुरी घेऊ, घरी येऊन सगळेजण पाणीपुरी खा.
जा इकडे मामा. हे पाय असा करशील तर मी येणार नाही समोर, सांगून ठेवतो. म्हणजे तू खस्ता दे, 1 प्लेट खस्ता, 1 प्लेट दही समोसा आणि 1 प्लेट मंचुरियन. बस, मी बाकी काही नाही खात. अबे मी तुला कुठे म्हणून राहिलो, चाल जाय घरी जाय, तुला काय आणता येत नाही काय? अरे काय लेका मामा, तुला शोधे का त्या मार्केट मधून पाणीपुरीच्या थैल्या घेऊन हिंडत का तू? तुला काय इम्प्रेशन, काय प्रेस्टीज, आणि तू त्या हातात पाणीपुरीची थैली घेऊन हिंडत काय? तुला शोभते का ते? म्हणून मी येऊन राहिलो थैली वागवायले. हा, तुने फक्त तेवढं मागत वा, लय नाही मागतलं, उत्सुक मागलं तेवढं भीते नाहीस का तू आता मले? हा, मग आल्या तर मा बाबात फरकच काय राहिला? माझ्या बाबा इथं चिकटले, कण जुटले, देत नाहीत ना काही नाहीत मग खाले. मामा देणार रे मा. चल बापासारखा आहे गप्पेल. चल आणि थैली कुठे? अरे चालतं रे बाबा, थैली ततीच भेटते ना का लेका घरी घेऊन हिंडत काय? चाल चाल लवकर. गप्पेल लेकाच. बापे कुठे चालला रे? बाली आली का? बस पोरगं व्हाय ना रे, का रे दिनू? हा, अरे हो काकू, बालीचं पोरग आहे ना. कुठे काय आता चाललो असंच बाहेर. माय बाई यायच्या शाळा गिळा नाही तू उघडला का? आली का बाली? आम्ही सुट्टी काढून आलो आजी. दिवाळी सुट्टीत मला आईचे पेपर होते ना, तर मला आई सुना होती, म्हणून मग आम्ही दिवाळीत घरीच राहिलो. मग आता आलो, मला आईचे पेपर झाल्या. हो ना माय. का रे दिनू? बाली 5 म्हणतात. हे पिंकी सांगे मले काही नोकरी लागते म्हणतात तिला आता सरकारी. हा, तिनं कॉम्पिटेटिव्ह एक्झाम दिल्या ना काकू. हा ना रे, टेटू मेल म्हणजे एक्झाम मले माहित ना. आजी कोणती हो, कोणती? काय म्हटलं तुझे? ऐ बालीच्या पोरा, तुला काय वाटते? आजी का तुला अळान दिसली का? मला काळातली 12वी पास हो मी. मग तावा हेडमास्टरची नोकरी लागत जाय 12वी वरच. इतकं मोठं शिक्षण, कडक शिक्षण होतं म्हटलं आमच्या काळात. तू काय सांगून राहिला रे? कालचा आला 150 झाला. मला काय येत नाही काय? ते तोंडात सुपारी होती म्हणून बोलता नाही आलं. ऐ चल रे, चल उशीर होऊन राहिला ना, येतो काकू. हा काय मंगेश कुठे मळ्यात जाय वाटते. मळ्यात नाही बाई, सकाळपासूनच जायला आहे, कुठे जायला आहे वाटते. काही आणाय गिरायला गेला असेल, काही माल गे, नाही तर मग भाजीपाला निघाला होता अडतीत, तर मग काही पैसे चेक करण्याला गेला असेल. त्या दिवशी माझ्याजवळून त्यानं मोठ्या चेकवर नेली. 5-6 लाख काढेल मग खात्यातले. तसे 25-30 लाख मला खात पडेलच असतात ना. आता तुला तर माहित आहे, आमच्या घरी साऱ्याचे खाते असे भरेलच आहेत. माय बाई ठोकाचे तर 5-6 नाही, 7-8 बुक लगे पासबुक आहेत अलग अलग बँकेची. कोणत्या कोणत्या खात्यात किती किती शेत माहिती नाही त्याले, ध्यानच नाही ना. पैसा हायच तेवढा आळमाप, तर कोण मोज बसती. मला खात्यात नाही 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 म्हणता म्हणता 30-45 हजार आहेत म्हणते. लाखो माय हजारो चालू. लाख आहेत पडेल मग. एका नाही तर म्हणशील समजे मिळून एका खात्यात असे तर आहेत मला 7 खाते. प्रत्येक बँकेत खाता आहे ना असं, प्रत्येक बँकेच्या खात्यात पैसे भरून आहेत म्हणलं. मग म्हणून येतो काकाले बँकेवाले असे निराळ डोक्षावर मिरवत. मग आता बाय गावात येऊ दे, ते कर्ज भरणारे सगळ्यात पहिले आमच्याच घरी येतात. त्याला माहित आहे ना, माहित आहे ना, हाच माणूस कर्ज भरते. कॅश असते ना बाबू 1000, मग पैशाच्या गोटी मॅरेज. म्हणून तर म्हणलं त्या दिवशी मग अशी सही नेली माई. आता घेईन म्हणलं 10-15 लाख काढून. पैशाची काय वाण हाय रे. बापा बापा, एवढा पैसे आहेत का आजींच्या घरी? ना तू बोले हलायच नवल वाटलं ते. हो मग पैशाली आजी आहे. कुठे आला तू? काही नाही, येतो आम्ही इथून बाहेर चाललो आता. चल रे बाबू चल. अबे मामा, याच्या घरी इतका पैसा आहे का? बापा 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 बापा, हा एवढे पैसे याच्या बँकेत पडेल आहेत का लागे? ओ मामा, तो आले किती खाते आहेत रे? किती बँकेत आले पैसे आहेत? मला खातच नाही बाबा बँकेत. काऊन रे? कारण माझ्याजवळ जेवढे पैसे आहेत तेवढे खिशातच बसतात. चल तुले त्याची पाणीपुरी घेऊन देतो. इतकेच पैसे आहेत का मामा तुझ्याजवळ? अबे का तू तर लस गरीब निघाला रे. मग मला वाटे तू मोठे लोक आहेस. अबे मला बाबा खाता आहे का? मा आबाचं खाता आहे, मा काकाचं खाता आहे, मा आजीचं खाता आहे, मा काकूचं आहे, मा आईचं आहे. मा घरातच एवढे सारे बँकेत खाते आहेत आणि तुला बँकेत खातच नाही का? अबे तू तर लय गरीब निघाला रे. मग हत्तीच्या घरी गेल्या गेल्या बाबाले सांगा लागेल मामाजवळ काही नाही. आई उगाच धमक्या देते, मामा लय श्रीमंत, मा भाऊ लय मोठे लोक, मामाचं तर बँकेत खातही नाही.
मा बाबाले सांगा लागेल की आई तुमच्याजवळचे पैसे काढण्यासाठी तुम्हाला धमक्या देते की देता का घेऊन, नाही तर भावाले फोन लावीन, तो तर 10 मिनिटात आणून देते, त्याच्याजवळ का पैशाची वाण आहे? हे कोल्डी धमकी आहे. म्हणून बाबाले सांगा लागते की मामजवळ काही नाही, कंगाल आहे कंगाल मामा. मला वाटलं मामा लय मोठे लोक आहे, लय श्रीमंत आहे. मी वेडिंग के हागले माय दोस्त आहेत, मामा लय मोठे लोक आहे, मामा लय मोठे लोक आहे. मामा तो एक लय गरीब निघाला, याच तर बँकेतच नाही. अरे चालणार आहे लवकर, पाहिजे नाही का पाणी घेऊन? हा आलो आलो. अरे दे बापा तेवढी पाणीपुरी तरी घेऊन दे. मी म्हणलं मला मामा श्रीमंत, तर मामा मला काही घेऊन देईन. याच्याजवळ तर लेकाजवळ पैसेच नाहीत. जाऊ दे बापा तेवढी पाणीपुरी तरी दे घेऊन. आजचा ढोकळा इतका मस्त झाला, काही ढोकळ्याला माहित होतं की घरी पाहुणे आले. काय मस्त स्पंजी झाला. बालिताई या ना नाश्त्याले. ए रानो चला चला चला, गरमागरम ढोकळा तयार आहे. चला रे ओ मामी ढोकळा केला. हो या सोमू या, ढोकळा खायला या. मोनूला आवाज दे. अरे काय वहिनी, आजही ढोकळा केला तुम्ही? अरे पहा ना ढोकळा किती मस्त झाला. जा बा वहिनी, आता तुम्ही मागच्या शुक्रवारीच तर ढोकळा केलता. काय तुम्ही आठवड्याच्या आठवड्या ढोकळाच करता? अबे बाबड्या, पाय तो बरोबर ढोकळा बनला काय दुसरं बनलं? मागच्या वेळेस तर वळ्याच बनल्या त्या. हो मागच्या वेळेस वहिनी बेसनाच्या वळ्याच होत्या त्या. तुम्हीच ढोकळा म्हणा द्याले, सगळ्या घर वळ्याच खाल्ल्या होत्या. अरे आज काय म्हणलं बाबड्या ते पाय पहिले, हा मग नाव दे, ढोकळा म्हणायचं का बेसनाच्या वळ्या म्हणायचं? आता तुम्हा दोघही भावाला भेटत नाही, अजिबात देत नाही. आता तुम्ही बसा तात्काळत. काय झालं रे, काऊन मला वहिनीला सतावता? पहा ना ताई, मी एवढं चांगलं काही बनवतो, हे दोघं भाऊ खातात तर खातात आणि नावही ठेवतात. चला आपण गरमागरम ढोकळा खाऊ. आज या दोघं भाऊ नाश्ता नाही करायचा. या ताई या रे पोरांनो, चला या खाऊ. ओय बाबड्या, आता का उपाशी राहतो का? चाल चाल. अबे मला तर येऊ द्या. बाजूले बाजूले, आता तुम्हाला बेसनाच्या वळ्या नाही भेटत ना, ढोकळाही नाही भेटत. बलते घ्या हे, घे पोरांनो. येईल भाऊ या तोंडाच्या इकडे. ताई चांगला झाला की नाही बरं? हा पा दोघही भाऊ नावून राहिले. दुरून दुरून पाहायचं, दुरून. बाबड्या हात नाही लावायचा, हात लावशील तर विचार कर. चल आकडक आता तुम्ही दोघही भावाले, काहीच नाही आता. मस्त झाला वहिनी, असा ढोकळा तर मशात नाही खाल्ला. किती सॉफ्ट. बाबड्या नरम नरम. ए दिनू चोप आहे किती चांगली आहे, लयच भारी. वहिनी दिवनच बनला आज. मस्त. मला नाही आवडली ती भाजी, मला काहीतरी दुसरं करून दे. जाय तिकडे मॅड, सध्या पाहिलं तरीच असते, हे खायला पाहिजे ते खायला पाहिजे. मी नेरेत करून काय. आई अ बाले, अहो ये ना गेली का? नाही व काकू गेली नाही ना. हाव 2 दिवस, काय मी 2 दिवस हा काय 1 दिवस होतो. पण सध्या नाही गेली. हाव ना, ये ना अंदर. नाही वा ये बस ती हवेशीर. आई ना फक्त गोष्टीच करायला आली का काय सांगा माझ्या घरी. बाई संग गोष्टी करते आणि वेळा तर झोपून राहते. काय झालं मामी? आई पाना जाऊन बसली त्या बाया येत अजून. ती बाया संग गोष्टी करते, याच्या घरी खेळेल जाते, घरी फराळाचं करेल जाते, तर ती बसते घरी आली झोपून राहते. मोने मी तर म्हणतो आई ती झोपेलेच आली, घरी आईचा आराम होत नाही ना, म्हणून मामाच्या घरी झोपेलेच आली आई आणि गप्पा करायला आई संग. मग तुम्हाला काय करायला लागते? मग आईचं घरी झोपणं होते का? आईले किती काम आहेत घरी, आणि कोणासोबत बोलणं तरी होते का? मग माहेरात आलं तर कोणी बोले, मग बोलायला लागते सगळ्यासोबत. तुम्हाला काही कमी पडून राहिलं? ते भाजी नाही आवडली आम्हाला आजची. ओ मॅ डोक्याची मोनी, ती भाजी मामीनं केली ना, मामीले रागीन ना तसं म्हणतो. नाही मामी भाजी चांगली झाली. होय बाई, सोनू मोठे झाले आता. बरं बाबा, भाजी आवडली नाही तर काय करायचं दुसरं? तसं आजची मलाही नव्हती आवडली, पण काय करू, मी केली ना मग खाच लागली. पण मला आवडली बाई, है ना म्हणून. काय करू तुला सांगा बरं आपल्याला? हा मम्मी काहीतरी दुसरं करा, दुसरं. मामाला सांगा ना त्याच्यापेक्षा काहीतरी.
आता कालच तर मामाने एवढं सारं आणलं. आता अजून सांगसान तर मामा मग घरी करता की नाही करत तुम्ही? आपण घरीच करू ना काही. इडल्या बनवू का? इडलीचं भिजू का? उद्या मस्त इडल्या करू. मामी उद्या होती ना ती, आता खायचंय ना आपल्याला. अरे हो. मॅगी? नाही, आईची पेपर होते ना तर आम्ही ना मॅगीच खाल्ली. आता बोर झाली ती आम्हाला. माय काही ऐकत नाही, मामीचा पदर सुटत नाही. हा का म्हणे किती आठ मामी भावती, काय काय करीन होते. अहो आजी, मग आता आम्ही काय करू? इथं आमचं ऐकतच नाही. म्हणूनच तर मामाच्या घरी माई असते, कारण मामाच्या घरी आई ऐकत नाही काही. आईला आराम करायचा असते, बाईसोबत गप्पा करायच्या असतात. त्याच्यासाठीच तर मामाच्या घरी मामी असते की मग राहायचं लाड पुरवायले. चला किचन मध्ये काही ना काही तर बनवूनच टाकू. चला तो सामाई आला. अच्छा मा झाली का झोपा? तू बी लेका तुला आत्याला सोबती आहे, ती बी झोपती आणि तू बी झोपतो. अरे आता सारखा झोपाळा आहेस का तू? पाहते दीदी काय म्हणते. अरे श्यामा पाय रे, ये ना आत्याले तुला एकाही टाकलं आणि मामीन भाषे एका इकडे गेले. ओ माय, 2 पार्ट्या झाल्या की काय आता घरात? काही समजत नाही श्यामाले. लोक हसले तर श्यामाई हसते. अहो मम्मी असंच आहे.